Namaste all my dear students. In this lecture, we are going to study the remaining part of determination of the sex. In previous part, we have completed 2 to 3 examples. The first one, genic balance mechanism. Then next one, environmental role in sex determination. Then in human, again one more example is completed. That is the haplodiploid type of sex determination and the gynodermops. Some of these parts have been completed. Now the remaining two little but article is there. Among these, the new part is the sex determination in the birds. In this case, the birds also shows the chromosomal type of सेक्स डिटर्मिनेशन. म्हणजे पहा जसं आपण काय केलं ह्युमनमध्ये सांगितलं, ह्युमनमध्ये सुद्धा क्रोमोसोमचाच रोल इम्पॉर्टंट राहतो in case of determine the sex of individual. In same way, birds also show the chromosomal type of sex determination. मग जसं आपण ह्युमनमध्ये सांगितलं काय होतं पहा एक्स एक्स आणि एक्स वाय असं बनतं, तसं जर हे बर्ड्स आपण घेतले तर ह्या बर्डमध्ये पहा अशा टाईपचा पार्ट इथं बनला जातो. एक पार्ट येतो ज्याला आपण झेड डब्ल्यू असं म्हणतो, तर दुसरा पार्ट येतो पहा विच इज कॉल्ड ॲज झेड झेड टाईप ऑफ दी सेक्स क्रोमोसोम. म्हणजे ह्युमनला आपण हा पार्ट एक्झॅक्टली मॅच नाही करू शकत. दोघांनाही सेम नेम दिलं तर कदाचित ते जंबल्ड अशी क्वेश्चनची कंडिशन बनते. म्हणून पाहिजे डिफरंट असे नेम्स ह्या सायंटिस्टनं यूज केले जातात. त्याच बेसवरती आपण हा पार्ट ह्या ठिकाणी दाखवतोय की जर आपण हे बर्ड्स घेतले तर ह्या बर्डमध्ये जोही क्रोमोसोमल टाईप राहतो त्याला आपण झेड झेड आणि झेड डब्ल्यू असं कॉल करतो. मग आता आपण ह्याच्यामध्ये जर आपण ही फर्स्ट कंडिशन इंडिकेट केली विच इज द मेल. इन बर्ड्स द मेल इज होमोगॅमॅटिक. ह्युमनमध्ये ही कंडिशन टोटली अपोजिट आहे पहा. जर आपण बर्ड्समध्ये मेल घेतला तर हा मेल इथं कसा येतो होमोगॅमॅटिक येतो. आणि मग ह्या होमोगॅमॅटिकमुळं मेलमध्ये जेही सेक्स क्रोमोसोम बनतात हे कुठल्या टाईपचे असणार झेड झेड सेक्स क्रोमोसोम. वाय द इन बर्ड्स मेल इज होमोगॅमॅटिक बिकॉज बोथ द सेक्स क्रोमोसोम्स आर सेम टाईप ऑर झेड झेड टाईप. आणि मग अशा वेळेस आपण त्याला होमोगॅमॅटिक असं म्हणूया का, तर याच्यापासून फक्त एकच गॅमेट क्रिएट होणार आणि तो गॅमेट म्हणजे कुठला असणार तर झेड टाईपचा राहतो. तर दुसरी कंडिशन अशी येते पहा इन केस ऑफ फिमेल. In birds, the female is heterogamatic because it shows the two different types of the chromosome. One is the Z chromosome, second one is the W chromosome. मग ह्याचाच अर्थ काय झाला पहा, मेलमध्ये सेक्स क्रोमोसोम झेड झेड असे बनतात तर फिमेलमध्ये तो काय झाला झेड डब्ल्यू असा झाला. आता फिमेलला आपण इथं हेट्रोगॅमॅटिक असं म्हटलं आहे बिकॉज द फिमेल प्रोड्युसेस द टू डिफरंट टाईप्स ऑफ दी गॅमेट्स. वन गॅमेट इज द झेड क्रोमोसोम while द सेकंड वन इज द डब्ल्यू क्रोमोसोम. मग आता आपल्याला फिमेलपासून काय होतात पहा टू क्रोमोसोम बनताना दिसतात. एक झेड टाईपचा बनेल तर दुसरा हा डब्ल्यू टाईपचा बनेल. म्हणून इथं फिमेलला काय केलं जातं पहा सेकंड स्टेजला हेटेरोगॅमॅटिक. तर हा मेल कसा झाला टोटली होमोगॅमॅटिक. मग हे डिफरन्शिएशन ह्या लेवलवरती आपल्याला इथं प्रेझेंट दिसेल. आता दुसरा पार्ट आपल्याला असं सांगायचं आहे पहा दॅट इज द एक्झॅक्ट मेकॅनिझम ऑफ दी सेक्स डिटर्मिनेशन. मग जसं आपण ह्युमनमध्ये सांगतो इन ह्युमन मेल इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटरमाइन ऑफ द सेक्स. पण जर आपण बर्ड्समध्ये घेतलं तर एक स्टेटमेंट आपण इथं राईट केलं आहे दॅट इज द फिमेल डिटरमाइन द सेक्स इन द बर्ड्स. का तर मेलमध्ये कंडिशन कशी आहे होमोगॅमॅटिकची आहे, फिमेलमध्ये कंडिशन कशी आहे तर हेट्रोगॅमॅटिकची आहे. मग जोही ऑर्गॅनिझम किंवा जोही इंडिव्हिज्युअल डिफरंट असे गॅमेट क्रिएट करेल, डिफरंट असे क्रोमोसोम्स त्यात लोकेट राहतात, तो काय केला जातो एक्झॅक्टली सेक्स डिटरमाइनशी रिलेटेड राहतो. मग तीच कंडिशन आपण पाहता इथं दाखवली आहे. जर बर्ड्समध्ये आपण सेक्स डिटर्मिनेशन घेतलं तर ह्या पॅरेंटल लेवलला एक पॅरेंटल इंडिव्हिज्युअल असणार दॅट इज द मेल. तर सेकंड इंडिव्हिज्युअल जो राहतो विच इज कॉल्ड ॲज द फिमेल. आता इथं बघा मेलला आपण होमोगॅमॅटिक म्हटल्यामुळं मेलचे दोन्ही क्रोमोसोम कुठल्या टाईपचे आले झेड झेड अशा टाईपचे आले. तर फिमेल ही कशी असेल हेट्रोगॅमॅटिक म्हणून फिमेलमध्ये क्रोमोसोम कुठले आले झेड अँड द डब्ल्यू टाईप. मग आता ज्यावेळेस ह्याच्यापासून गॅमेट क्रिएट होतील ही होमोझायगस कंडिशन सिंगल गॅमेट क्रिएट करू शकेल किंवा त्यापासून दोन गॅमेट बनतील. पण दोन्ही गॅमेटमध्ये क्रोमोसोमचा नंबर किंवा टाईप हा कसा राहतो सेम राहतो. म्हणजे बघा इथं फर्स्ट गॅमेट तयार झाला झेड,
इथं सेकंड गॅमेट तयार झाला झेड, दोन्ही गॅमेट सेम आहेत म्हणून मेल कसा आहे होमोगॅमॅटिक आहे. पण जर आता कंडिशन आपण फिमेलवरती फोकस केली तर फिमेलमधला पहिला गॅमेट हा झेड टाईपचा आहे, दुसरा गॅमेट काय झाला हा डब्ल्यू टाईपचा आहे. मग फिमेलनं काय केले, दोन डिफरंट गॅमेट क्रिएट केले म्हणून फिमेलला आपण हेट्रोगॅमॅटिक असं म्हणतो. आता पुढं जाऊन काय होणार पहा, त्या इंडिव्हिज्युअलचा सेक्स डिटरमाइन होण्यासाठी क्रोमोसोमचं कॉम्पोजिशन घडेल. मग ह्याच्यामधला हा मेलमधला झेड क्रोमोसोम, हा फिमेलमधून येणारा झेड क्रोमोसोम, जर टू झेड इथं एकत्र आले तर क्रोमोसोमचा टाईप काय तयार झाला हो, झेड झेड असा तयार झाला. जर तो झेड झेड टाईप बनत असेल तर हा इंडिव्हिज्युअल ऑलवेज कुठला बनेल तर मेल असा बनेल, का तर आपण तो टाईप इथंच दिला आहे. झेड झेड इज द मेल अँड द झेड डब्ल्यू इज द फिमेल. सेकंड कंडिशनमध्ये काय घडतं पहा, हा जो काय मेलचा रिमेनिंग झेड क्रोमोसोम आहे हा डायरेक्टली असा इथं येईल आणि ह्या फिमेलकडला जो काही डब्ल्यू क्रोमोसोम आहे तो असा इथं येईल. मग आता इथं कॉम्पोजिशन काय तयार झालं, झेड अँड द डब्ल्यू. मग आता झेड अँड डब्ल्यू असं जर कॉम्पोजिशन बनत असेल तर ह्या इंडिव्हिज्युअलचा सेक्स जोही तयार होतो तो काय झाला, हा फिमेल इंडिव्हिज्युअल तयार झाला. मग अशा पद्धतीने सिम्पल डिफरन्शिएशन आपल्याला ह्या ठिकाणी देता येतं. आपण एक मेल बघितला, दुसरा फिमेल घेतला. मेल हा कसा आहे होमोगॅमॅटिक आहे, तर फिमेल ही कशी आहे हेट्रोगॅमॅटिक आहे. मेल काय करतो फक्त झेड झेड टाईपचेच गॅमेट क्रिएट करू शकतो, तर फिमेलपासून झेड आणि डब्ल्यू हे दोन डिफरंट गॅमेट बनतात म्हणून तिला हेट्रोगॅमॅटिक असं म्हटलं जातं. आणि मग ज्यावेळेस फ्युजन बनेल त्यावेळेस एक पेअर अशी बनते की ज्याच्यामध्ये झेड झेड हे कॉम्बिनेशन बनतं. जर झेड झेड असं कॉम्बिनेशन बनलं तर तो मेल इंडिव्हिज्युअल असणार, आणि जर झेड डब्ल्यू असं कॉम्बिनेशन तयार झालं तर तो काय राहतो पा फिमेल इंडिव्हिज्युअल राहतो. अशा पद्धतीने एक सिम्पल रिप्रेझेंटेशन इथं तयार होईल. आता सेकंड टाईप आपण आणखी दाखवतो बघा इथं, ऑन द बेसिस ऑफ दिअर क्रोमोसोम्स. इथं हा मेलचा सिम्बॉल आपण दाखवलेला आहे. ह्या मेलच्या सिम्बॉलच्या रिलेटेड ह्या ठिकाणी जर आपण घेतलं तर इथं काय झाले पहा, हे टू झेड क्रोमोसोम्स आपण दाखवलेत की जे एक्झॅक्टली कसे असतील सेम असतील. दिस इज द फर्स्ट झेड क्रोमोसोम, दिस इज द सेकंड झेड क्रोमोसोम. मग ह्या दोघांचं पेअरिंग झालं तर काय तयार होईल, दॅट इज द झेड झेड टाईप. आणि जर आपण हा फिमेल इंडिव्हिज्युअल घेतला तर ह्या फिमेलमध्ये काय झालं पहा, दिस इज द फर्स्ट वन इज कॉल्ड झेड क्रोमोसोम. आणि हा आपल्याला असा टर्न होताना क्रोमोसोम दिसतो जो शॉर्टर लेनचा बनतो, विच इज कॉल्ड ॲज द डब्ल्यू टाईप ऑफ द क्रोमोसोम. मग क्रोमोसोमल कॉम्पोजिशन इथं काय बनतं बघा, झेड डब्ल्यू टाईप. मग आता झेड झेड म्हटलं तर इथं आपण मेलचा सिम्बॉल दाखवला आहे, झेड डब्ल्यू म्हटलं तर आपण इथं फिमेलचा सिम्बॉल दाखवला आहे. अशा पद्धतीने हे कॉम्बिनेशन तयार झालं. आता पुढची इव्हेंट काय होते पहा, दॅट इज द गॅमेट फॉर्मेशन. मग ह्या झेड झेडमधून काय झाले, हे दोन झेड पार्ट तयार झाले किंवा दोन्ही गॅमेट एक्झॅक्टली कसे आहेत पहा तर सेम आहेत. हा फर्स्ट झेड क्रोमोसोम आहे, हा सेकंड झेड क्रोमोसोम आहे. तर ज्यावेळेस ही फिमेल गॅमेट क्रिएट करेल त्यावेळेस या फिमेलपासून पण दोन गॅमेट बनणार. एक क्रोमोसोम असा आहे की ज्याला आपण झेड असं म्हणणार, तर दुसरा असा आहे ज्याला आपण डब्ल्यू असं म्हणणार. आता ॲट द टाईम ऑफ एक्झॅक्टली फ्युजन जर आपण काय केलं पाहिजे, फ्युजन ॲक्टिव्हिटी घेतली तर या फ्युजन ॲक्टिव्हिटीमध्ये काय पार्ट क्रिएट होणार की जे तुम्ही इथं डायग्रॅमॅटिकली दाखवू शकणार. मग हा मेलमधून आलेला हा फर्स्ट झेड क्रोमोसोम इथं असणार, हा फिमेलमधून आलेला सेकंड झेड क्रोमोसोम इथं असणार, आणि कॉम्पोजिशन काय तयार झालं, झेड झेड. हा झेड झेड असं तयार झालं तर मग हा इंडिव्हिज्युअलचा डायरेक्टली जो सेक्स बनेल तो काय झाला, मेल इंडिव्हिज्युअल झाला. आता सेकंड कंडिशनमध्ये बघा, हा मेलमधला राहिलेला सेकंड झेड क्रोमोसोम असणार आणि हा फिमेलमधून आलेला हा डब्ल्यू क्रोमोसोम असणार. इथं कॉम्पोजिशन काय तयार झालं हो, झेड डब्ल्यू. आणि जर झेड डब्ल्यू असा पार्ट तयार झाला तर तो इंडिव्हिज्युअल ऑलवेज बनतो कुठला, दॅट इज द फिमेल इंडिव्हिज्युअल. अँड एंटायर दिस व्ह्यू इज कॉल्ड ॲज द सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स. मग इथं टाईप तुम्हाला लक्षात ठेवायचं, झेड डब्ल्यू झेड झेड असं म्हटलं तर हा टाईप ऑलवेज कोणामध्ये प्रेझेंट राहतो, तर तो बर्ड्समध्ये राहतो. मग बर्ड्समध्ये ओळखायचं होमोगॅमॅटिक कोण आणि हेटेरोगॅमॅटिक कोण. होमोगॅमॅटिक ऑलवेज मेल असतो जो झेड झेड असे क्रोमोसोम दाखवतो, तर फिमेल ही कशी असणार पहा, हेटेरोगॅमॅटिक असणार ज्याच्यामध्ये एक झेड आणि दुसरा डब्ल्यू असा क्रोमोसोम राहतो. मग ह्युमनमध्ये सेक्स डिटर्मिनेशनची प्रोसेस मेलवरती डिपेंड राहते, तर बर्ड्समध्ये ही प्रोसेस एक्झॅक्टली ह्या फिमेलवरती डिपेंड राहते. अशा पद्धतीने हा पॉईंट तुमच्या एक्झामसाठी असू शकेल पहा. त्यानंतरच आपण हा इथे एक बेसिकली टाईप संपून जातात. आता ह्याला जे काही एक्सेप्शनल रिलेटेड अशा केसेस राहतात तर त्या पार्टकडे आपण इथं येतो आहे पा पुढं. दॅट इज द सेक्स डिटर्मिनेशन रिलेटेड टू द हार्मोन्स, and hormones are responsible for the sex differentiation in some of the individuals. हा पार्ट आपल्याला इथे काय करायचा आहे पण नोंद करून घ्यायचा आहे.
मग आता याच्यामध्ये आपल्याला जी काही कंडिशन इथं दाखवायची आहे, ही कंडिशन आपण काय इंडिकेट करतोय पहा, दॅट इज द हार्मोन्स अँड द सेक्स डिफरन्शिएशन. म्हणजे पहा एक इफेक्ट इथं हार्मोनचा बनेल. जर हार्मोनमध्ये इम्बॅलन्स बनला तर त्या हार्मोनचा इफेक्ट इथं जाणवतो, त्याला आपण सेक्स डिफरन्शिएशन असं म्हणतो. म्हणजे कंडिशन अशी आहे, आता हा जर पार्ट आपण घेतला तर दिस प्रोसेस कॅन बी ऑपरेटेड आर्टिफिशियली. म्हणून इथं काय म्हटलं आहे पहा, आर्टिफिशियल रिमूव्हल ऑफ गोनॅड्स बिफोर द मॅच्युरिटी फ्रॉम द मॅमल्स. म्हणजे मॅमल्स आहे, ह्युमन असेल, त्यानंतर पहा कदाचित एलिफंट असेल, रॅट असेल, रॅबिट असेल, मंकी असेल, ह्या सगळ्या ग्रुपला आपण काय कॉल करतो, मॅमल्स असं म्हणतो. आता ह्या मॅमल्समध्ये काय केलं आहे पहा, रिमूव्ह द गोनॅड्स बिफोर मॅच्युरिटी. म्हणजे हा जो काही मॅमलियन इंडिव्हिज्युअल असणार तर तो मॅच्युअर व्हायच्या अगोदर त्याच्या बॉडीमधून काय केलं जातं, हे गोनॅड्स रिमूव्ह केले जातात. मग आता हे गोनॅड रिमूव्हलची जर कंडिशन आपण घेतली तर टू टाईपचे गोनॅड तिथं आपल्याला लोकेट दिसतात. एक हा मेल गोनॅडचा पार्ट असतो, तर दुसरा काय असणार आहे, हा फिमेल गोनॅडचा पार्ट असणार आहे. मग आता ह्या आर्टिफिशियल टेक्निक थ्रू गोनॅड्स रिमूव्ह केले जातात. आता गोनॅड कसं लक्षात ठेवणार, जर आपण मेल इंडिव्हिज्युअल घेतला तर मेलमध्ये ह्या टेस्टीज असतात, फिमेल इंडिव्हिज्युअल घेतला तर त्या फिमेलमध्ये ह्या ओव्हरीचा पार्ट असणार. मग आता इथं आर्टिफिशियल रिमूव्हल असं म्हटलं आहे, गोनॅड काढले जातात, याचा अर्थ काय असणार, तो इंडिव्हिज्युअल बिफोर द मॅच्युरिटी, म्हणजे तो सेक्शुअली मॅच्युरिटी व्हायच्या अगोदर मेलच्या बॉडीमधून टेस्टीज रिमूव्ह होणार, फिमेलच्या बॉडीमधून ह्या ओव्हरीज रिमूव्ह होणार. मग त्याला म्हटलं जातं काय पहा, इक्टोमी. त्याला कॉमन अशी जर टर्म आपण वापरली दोघांच्या रिमूव्हलसाठी, दिस इज कॉल्ड ॲज द इक्टोमी, असं त्याचं मिनिंग तयार होतं. आता इक्टोमी याचा अर्थ काय, ई स्टँड्स फॉर एक्झिट. एक अशी सर्जिकल मेथड आहे की ज्याच्यामध्ये टेस्टीज किंवा ओव्हरी हा पार्ट रिमूव्ह करता येतो. मग त्या टेक्निकला पहा इक्टोमी असं जनरली कॉल केलं जातं. तर तो पार्ट तुम्ही इथं असा लक्षात ठेवायचा आहे. आता दुसरा पार्ट आपल्याला पुढं सांगायचं आहे काय पहा, व्हेन आर्टिफिशियल रिमूव्हल ऑफ गोनॅड्स फ्रॉम द मॅमल्स. मग ह्याचा डायरेक्टली जर रिझल्ट आपण घेतला तर हा रिझल्ट काय तयार होतो पहा, मग ह्याचा रिझल्ट असा बनेल, दॅट इज द डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्स कॅरेक्टर ऑफ अपोजिट सेक्स. म्हणजे ज्याच्याही बॉडीमधून आपण काय केला, तो गोनॅड रिमूव्ह केला, त्याच्या बॉडीमध्ये काय होतं आपल्याला आहे त्याच्यापेक्षा अपोजिट सेक्स डेव्हलप होताना दिसतो. मग अशी ती कंडिशन बनेल पाहिजे. आता मग काय केलं जातं पहा, एक आपण असा इंडिव्हिज्युअल दाखवतोय, सच इंडिव्हिज्युअल इज कॉल्ड ॲज द मेल इंडिव्हिज्युअल. सपोज आपण काय घेतला, हा एक मेल इंडिव्हिज्युअल इथं दाखवला आहे. मग हा मेल इंडिव्हिज्युअलचा पार्ट असा असेल. आता मेल इंडिव्हिज्युअलच्या बॉडीमध्ये लोकेट असणार ही जी काय इंटरनल असं स्ट्रक्चर राहील, ह्या पार्टला आपण काय कॉल करतो, दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द टेस्टीज. मग त्या पार्टला आपण टेस्टीज असं म्हणणार. आता ही प्रोसेस आपण काय करतो, ही तो वापरतो आहे. हा जो काही मेल गोनॅड असेल किंवा हा मेल बॉडीमधली टेस्टीज असेल, हा मॅच्युरिटी लेवलच्या अगोदर आपण त्या टेस्टीजला काय केलं, असं बाजूला घेतलं, त्याला रिमूव्ह केला. मग आता ज्या प्रोसेसमध्ये टेस्टीज रिमूव्ह होतात त्या प्रोसेसला आपण इथं काय कॉल करतो, दिस इज कॉल्ड ॲज द टेस्टेक्टोमी. टेस्टेक याचा अर्थ टेस्टीज, इक्टोमी मीन्स द रिमूव्हल. मग असताना हा सुरुवातीला कुठला इंडिव्हिज्युअल होता, मेल इंडिव्हिज्युअल होता. याच्यामधून आपण काय केलं, बिफोर मॅच्युरिटी ह्या टेस्टीज रिमूव्ह केल्या. जर आता टेस्टीज रिमूव्ह झाल्या तर मग ह्याच्यामध्ये आपल्याला परत काय होणार नाही पहा, हा टेस्टीजचा पार्ट लोकेट दिसणार नाही. मग ह्याच्यातून आपण टोटल ह्या टेस्टीज काय केल्या, रिमूव्ह केल्या. आता टेस्टीज रिमूव्ह केल्या तर आउटरनली हा आपल्याला फक्त कोण दिसणार, तर हा मेल इंडिव्हिज्युअल दिसणार. आता ह्याच्यामध्ये काय होतं पहा, इन दिस कंडिशन द फिमेल कॅरेक्टर्स आर इंड्युस्ड बाय इंजेक्टिंग द फिमेल सेक्स हार्मोन. म्हणजे असताना हा मेल होता, पण ह्या मेलमध्ये आपण परत काय करणार पहा, जी काही एखादी ही फिमेल बॉडी असेल, मग ह्या फिमेल बॉडीमधून आपण हे हार्मोन्स घेणार आणि हार्मोन डायरेक्टली काय करणार, ह्या मेलमध्ये इंजेक्ट करणार. जर आता हे हार्मोन आपण ह्या मेलमध्ये इंजेक्ट केले तर आपल्याला नंतर ह्या मेलमध्ये काय होतं, देर इज द डेव्हलपमेंट ऑफ द फिमेल लाईक कॅरेक्टर्स. का तर आपण बघतो आपल्यामध्ये कंडिशन अशी राहते पहा, एकदा का आपण मॅच्युअर झालो, इन केस ऑफ ह्युमन 10 to 14 इयर्स हा झाला काय पहा ह्युमनचा मॅच्युरिटी पिरियड किंवा प्युबर्टी पिरियड. मग याच्यानंतर आपल्याला मेल आणि फिमेलमध्ये सो मेनी चेंजेस दिसतात. जेही चेंजेस आपल्याला दिसतात त्या चेंजेसलाच आपण काय म्हणतो, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर असं कॉल करतो. मग हे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर एक्झॅक्टली कोण बनवत असतात, तर हे गोनॅड्स बनवत असतात. गोनॅड म्हणजे एक टेस्टीजचा पार्ट आहे आणि दुसरा काय झाला, तो ओव्हरीचा पार्ट आहे.
पण जर आपण काय केलं, हा इंडिव्हिज्युअल मॅच्युअर व्हायच्या अगोदर जर एखाद्या इंडिव्हिज्युअलमधून काय केला, दोन्हीपैकी एक गोनॅड काढला, तर त्याच्यामध्ये अपोजिट सेक्सचे कॅरेक्टर बनतात. मग त्याला म्हटलं जातं हार्मोन्स अँड द सेक्स डिफरन्सिएशन. आता इथंही तुम्ही पार्ट असा लक्षात ठेवणार होता, सुरुवातीला आपण सांगितलं हा जो काही इंडिव्हिज्युअल होता, इथं सुरुवातीला तो मेल होता, बरोबर. पण ह्या मेलमधून आपण काय केलं, ह्या टेस्टीज रिमूव्ह केल्या, कधी बिफोर द मॅच्युरिटी. आणि नंतर ह्या मेलमध्ये काय असणार, ह्या फिमेल सेक्स हार्मोनचा पार्ट जर इन्क्लूड केला, तर हा मेल बॉडी आपल्याला कोणाचे कॅरेक्टर तयार करताना दाखवेल, दॅट इज द फिमेल. मग इथं ह्या मेलच्याच बॉडीमध्ये काय होतं, फिमेलचा पार्ट तयार होतो. किंवा ही प्रोसेस कदाचित अशी असू शकते ज्याला आपण काय म्हणतो, व्हाईस वर्सा. म्हणजे फिमेलच्या बॉडीमधून आपण काय केलं, ओव्हरीज रिमूव्ह केल्या. मग ओव्हरी रिमूव्ह केल्या आणि नंतर त्या फिमेलच्या बॉडीमध्ये आपण काय केलं, मेल सेक्स हार्मोनचा पार्ट इन्क्लूड केला. तर अशा वेळेची जी फिमेल राहते, ह्या फिमेलमध्ये काय असणार मेलचे कॅरेक्टर आपल्याला डेव्हलप होताना दिसते. म्हणून ह्या पार्टला काय म्हटलं, हार्मोन्स अँड द सेक्स डिफरन्शिएशन. याचा अर्थ असा बनतो ह्याही लेवलला सिम्पली लक्षात ठेवायचं तुम्हाला म्हटलं तर. इथं हा मेन पार्ट हार्मोनचा आहे. मग हार्मोनचा जोही इफेक्ट असेल किंवा ज्या बॉडीचा हार्मोन तुम्ही काय करताय, त्या सर्जिकल केलेल्या इंडिव्हिज्युअलमध्ये ॲड करताय, तर त्याच्यामध्ये काय होतात, त्या टाईपचे कॅरेक्टर बनतात. म्हणजे एखादा आपण काय घेतला, फिमेल घेतला, फिमेलमध्ये मेल हार्मोन ॲड केला, तर तो काय करेल, फिमेल असताना देखील मेलचे कॅरेक्टर दाखवेल. आणि आपण काय घेतलं, याच्या अपोजिट प्रोसेस दिली, तर तो काय असणार मेलमध्ये जरी तसं हार्मोन आपण ॲड केलं, तर तो काय करतो, फिमेलचे कॅरेक्टर इंडिकेट करू शकतो. म्हणून ह्याला सेक्स डिफरन्सिएशन असं सिम्पली कॉल केलं जातं. तर अशा पद्धतीनं हा एक आर्टिकलचा पार्ट आपल्याला इथं प्रेझेंट दिसतो. यानंतरची जी काय सेकंड लेक्चरचा पार्ट आहे, आपण सेकंड क्लिपमध्ये पुढं स्टडी करणार आहे. तर ह्या पार्टवरती फक्त 2च आर्टिकल लक्षात ठेवा. एक सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स, while the second one is हार्मोन्स अँड सेक्स डिफरन्शिएशन. बघू आपण लॅटर स्टेजमध्ये पुढचा पार्ट जो आहे तो.